आपल्या टीममध्ये कोणीतरी आहे का जे एकदम उत्साही, धाडसी आहेत, पण कधी-कधी खरं सांगायचं तर थोडे हट्टी वाटतात? हं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. होऊ शकतं की ते अंक 9च्या प्रभावाखाली असतील. म्हणूनच आज आपण या खास व्यक्तिमत्वांना समजून घेण्यासाठी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यांना लीड कसं करायचं हे शिकण्यासाठी जमलो आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. आज आपण काय काय पाहणार आहोत? बरं, सर्वात आधी आपण त्यांची मूळ ओळख करून घेऊ. म्हणजे त्यांचं मार्स पॉवर्ड प्रोफाईल काय आहे. मग आपण बघू की त्यांच्यातल्या कोणत्या ताकदींना आपण सुपर पॉवरच म्हणू शकतो. तिसरं म्हणजे त्यांच्या तीव्र स्वभावाला कसं हाताळायचं. आणि हो, मॅनेजर्ससाठी एक खास प्लेबुक सुद्धा आहे. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचा आपल्या टीमवर आणि कंपनीवर काय मोठा परिणाम होतो हेही समजून घेऊ. तर असा आहे आजचा आपला अजेंडा. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. अंक 9च्या व्यक्तिमत्वाची मूळ ओळख. तर अंकशास्त्रामध्ये ना 9 या अंकाला खूप महत्त्व आहे. तो शेवटचा आणि सगळ्यात मॅच्युअर म्हणजे परिपक्व सिंगल डिजिट नंबर मानला जातो. आणि म्हणूनच तो एक प्रकारच्या पूर्णतेचं प्रतीक आहे. याचा अर्थ काय? तर जीवनाकडे बघण्याचा एक खूप मोठा, एक व्यापक दृष्टिकोन यांच्याकडे असतो. आता यांची काही मूळ ओळख बघूया. यांचा शासक ग्रह आहे मंगळ, म्हणूनच एवढी एनर्जी असते. महत्वाच्या तारखा आहेत 9, 18 आणि 27. आणि यांचे रंग ते आहेत लाल, केशरी आणि गडद गुलाबी. मंगळवार आणि रविवार हे दिवस यांच्यासाठी खास मानले जातात. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये ना मंगळ ग्रहाचा जो प्रभाव आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. हो, कारण हीच ती गोष्ट आहे जी त्यांच्यात धैर्य, ताकद आणि न्यायासाठी लढण्याची वृत्ती निर्माण करते. खरं तर त्यांच्या लीडरशिपची खरी किल्ली याच मंगळ ग्रहाच्या ऊर्जेत दडलेली आहे. बरं, मग आता हे तर कळलं की यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे. पण आता बघूया की कामाच्या ठिकाणी यांची ताकद, यांचे गुण हे एखाद्या सुपर पॉवरसारखे कसे कामी येतात. एक मॅनेजर म्हणून हे ओळखणं खूप गरजेचं आहे. तर मग कामाच्या ठिकाणी हे कसे दिसतात? बघा, यांच्यात नॅचरल लीडरशिप असते. ते खूप धाडसी आणि हो, एकदम स्पष्ट बोलणारे असतात. त्यांचा करिश्मा असा असतो की बाकीचे आपोआप त्यांच्याकडे खेचले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा संकट येतं ना तेव्हा तेच पुढे येऊन निर्णय घेतात. आणि मनाने तर ते खूप उदार असतात. म्हणजे खरं तर ते आपल्या टीमचे एक नैसर्गिक चॅम्पियनच असतात. यांचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर ते असं असेल. ते जीवनाकडे एका लढवय्याच्या नजरेने पाहतात आणि कोणत्याही अडचणीसमोर ते कधीच हार मानत नाहीत. आता विचार करा, एक मॅनेजर म्हणून आपल्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे. हाच तो गुण आहे, हीच ती जिद्द आहे जी आपल्या सगळ्यात कठीण प्रोजेक्टसाठी उपयोगी पडू शकते. आणि हो, एक मॅनेजर म्हणून हा मुद्दा तर अगदी लक्षातच ठेवा. ह्यांना फक्त पैशाने किंवा पगाराने मोटिवेट करता येत नाही. त्यांना त्यांच्या कामातून, समाजात, आपल्या संस्थेत काहीतरी अर्थपूर्ण बदल घडवायचा असतो. आणि जर त्यांना टीममध्ये टिकवून ठेवायचं असेल तर त्यांची ही प्रेरणा समजून घेणं आणि तिला सपोर्ट करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. बरं, आतापर्यंत आपण त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल बोललो. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, बरोबर? तर आता आपण त्यांच्या या प्रचंड ऊर्जेच्या दुसऱ्या बाजूवर एक नजर टाकूया आणि याला दोष न म्हणता त्यांच्या ताकदीचाच एक भाग म्हणून पाहूया. आता इथे बघा, प्रत्येक ताकदीसोबत एक आव्हान कसं जोडलेलं आहे. म्हणजे बघा, ते खूप डिसायसिव्ह आहेत, पटकन निर्णय घेतात, ही त्यांची ताकद आहे. पण यामुळेच ते कधीकधी उतावीळपणे निर्णय घेऊ शकतात. ते खूप उत्साही आहेत, पण हाच उत्साह पटकन रागात बदलू शकतो. ते तत्वनिष्ठ आहेत, पण यामुळे त्यांचे निर्णय कधीकधी भावनिक होऊ शकतात. आणि ते उदार आहेत, पण कधीकधी इतरांसाठी स्वतःकडे दुर्लक्ष करतात. एक लीडर म्हणून आपल्याला याच दोन बाजूंमध्ये बॅलन्स साधावा लागतो. तर मग खरा प्रश्न हा आहे की एक लीडर म्हणून आपण या तीव्र ऊर्जेला योग्य दिशा देऊन उत्पादक कामात कसं बदलू शकतो. आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात मिळणार आहे. हा आहे मॅनेजर्ससाठी एक प्लेबुक, काही ठोस कृती करण्यायोग्य स्ट्रॅटेजीज. ही ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी ना या 4 सोप्या स्टेप्स आहेत. स्टेप 1, त्यांना शारीरिक व्यायामासाठी प्रोत्साहन द्या, म्हणजे त्यांची एक्स्ट्रा एनर्जी योग्य ठिकाणी वापरली जाईल. स्टेप 2, त्यांना मेडिटेशन किंवा ब्रीदिंग टेक्निकबद्दल सांगा, यामुळे त्यांना शांत राहण्यास मदत होईल. स्टेप 3, त्यांची ऊर्जा अशा प्रोजेक्टमध्ये लावा जिथे त्यांना काहीतरी अर्थपूर्ण काम केल्याचं समाधान मिळेल, जसं की काही सेवाभावी काम. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप 4,
त्यांना राग मॅनेज करण्यासाठी मदत करा. त्यांना टूल्स द्या, सपोर्ट द्या. चला, आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. बघूया की जेव्हा आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करतो, तेव्हा अंक 9ची व्यक्ती आपल्या संस्थेसाठी काय करू शकते. सारांश काय? तर जेव्हा त्यांच्या ऊर्जेला योग्य मार्ग मिळतो तेव्हा हेच लोक संपूर्ण टीमसाठी एक प्रेरणा बनतात आणि कंपनीत एक सकारात्मक बदल घडवून आणतात. एका शक्तिशाली व्यक्तीला एका सामूहिक शक्तीमध्ये बदलणं हेच तर एका चांगल्या लीडरचं काम आहे, नाही का? आणि जाता जाता हा एक विचार नक्की लक्षात ठेवा. अंक 9ची खरी शक्ती म्हणजे धैर्य, करुणा आणि मानवतेची सेवा. एक लीडर म्हणून आपलं काम फक्त ही शक्ती ओळखणं नाहीये, तर तिला योग्य दिशा देणं आहे. आणि खरं सांगायचं तर हेच आपलं खरं आव्हान आहे आणि सगळ्यात मोठी संधीसुद्धा.